विभागातून एमएसआरडीसी रस्ते विकास महामंडळामधून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शासनाने जो तुमचा मुंबई नागपूर समृद्धी मार्ग आहे ना, त्या समृद्धी मार्गाचे आता ते प्रमुख आहेत महाराष्ट्राचे रस्त्याचे काम करण्यामध्ये आणि शासन स्तरावर बघा एस.पी. गायकवाडजींचा दूरदृष्टिकोन की आपण आज नाही उद्या नाही आपण जाऊ तसे बाबासाहेब आपल्यातून गेले, बुद्ध आपल्यातून गेले, सम्राट राजा अशोक आपल्यातून गेले, एस.पी. गायकवाड सुद्धा आज उद्या आपल्यातून जाणार आहे. पण हा कायमचा इतिहास ते करून गेलेले आहे तिथे ते तुम्हाला तुम्ही इथून गेले. आम्ही दोघं तिघं मिळून एका माणसाच्या घरी गेलो दान मागायला. काय म्हणा वाघ, आता तुमचं काम बरं नाही, माझ्याकडे पैसे नाही, उद्या घ्या नंतर देतो, ते काही नाही. काय म्हणलं दहान द्यावं म्हणून मनातच येईल अहो म्हणजे किती अवघड काम. आम्ही म्हटलं आता चल तो तुमच्या मनात आल्यावर बघू म्हटलं. आता त्याला इलाज नाही. असे लोक आम्हाला 20 वर्षात कसे कसे भेटले असतील त्याचं एक पुस्तक आमच्याकडे तयार होईल. पण आम्ही तेवढ्या काट्यातून, खाचखळग्यातून, दगडातून, मातीतून, चिखलातून, पाण्यातून, वाऱ्यातून, वादळातून पुढे चालत राहिलेलं आहे. कारण मुंडक्यावर पाय देऊन अमृत पाजायचंय तुम्हाला म्हणून उद्देश हा. कशासाठी हे आहे हे आणि तेही तुमच्या या सगळ्या महाराष्ट्रातल्या अधिकारी मंडळीच्या आमच्या स्मरणिकेमध्ये स्वागत समिती दिलेत ना, अधिकारी मंडळीच्या बलावर आहे असे. आणि तुम्हाला गायकवाड उपस्थित आहे, त्यांचेच बंधू माजी खासदार सुनील गायकवाड. बघा वाचलं सर्वांनी. तुमचं नाव काय वाचलं आता सर्वांनी? बस करा ठेवा ना, वाचलं सर्वांनी. आता बसून घ्या ना तुम्ही खाली. वाचले ना सगळ्यांनी आता? सगळ्यांसाठीच आहे कार्य दुःख विस्तारण्याच्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहे. 이 사람은 사도를 행함이라 능히 열애를 보지 못하리라 했으니 아상, 인상, 중생상 수자상을 가지고 있는 보살이 아니라고 했습니다. माझे वडिलांसारखे त्यांची जी प्रचिती आहे ती प्रचिती फार मोठी आहे. भारतीय प्रजासत्ताक अशा संविधानाचे ते जनक आहेत. ही प्रचिती फार छोटी नाही. तर मी 오늘 안베르 카르 박사 알리오 불교 연구소가 주최하는 제22회 대법회에 참가하게 되어 관계자 여러분께 진심으로 감사드립니다. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली आणि बुद्धिझम यांनी जो धम्म परत ह्या भूमीत परत येतोय आणि जन्मापासून जरी मी बौद्ध असलो तरी बौद्ध धम्माचं जे विसरता येणार नाही. ह्या शतकातल्या 1956ला बाबासाहेबांनी जी दीक्षा घेतली ती मी बघितली नाही. पण तुमच्या समवेत असताना मला असं वाटतंय की ही प्रगती जी होत आहे ती प्रगती ती 1956 मुळे होत आहे. आणि जी जागृती आली आहे ती जागृती राज्य घटनेमुळे सुद्धा आली आहे. त्यामुळे डेमोक्रेटिक रिपब्लिक असं इन्स्टिट्यूशन धम्माच्या मार्गाने चालणारं हे जगात एकमेव आहे असं मला खात्री आहे. आणि याच्याचमुळे मी
भारतीय लोकशाहीमध्ये जो विकासाचा महत्वपूर्ण अंग जे आहे ते की सगळ्यांची प्रगती व्हावी, हा जो विचार आहे हा समतेचा पण विचार आहे आणि हा विकासाचा पण विचार आहे. ह्या विचारासाठी मी नतमस्तक आहे. 한국과 인도는 고대로부터 아주 오랜 세월 동안 종교, 철학, 문화적으로 깊은 관련을 맺고 있습니다. 특히 한반도 남단의 고대 국가인 가야국의 보살 행과 신불교 운동을 적극 찬성합니다. तर बाबासाहेबांनी जो नवीन दिशा आपल्याला दिली आहे ती दिशा पाहून मला फार असा आनंद होतोय की एवढ्या दूर दूर प्रदेशातनं तुम्ही इथे जमलात. मी साऊथ कोरियात आलोय, त्यामुळे बाबासाहेबांनाही सगळ्यात पहिली श्रद्धांजली मी देतो. 오늘 안베드카르 박사 빨리어 불교 연구소가 주최하는 제22회 대법회의 참석한 100만 불자 앞에서 한국 불교들을 대표하여 보고를 하게 된 것을 아주 큰 인연으로 생각합니다. तर बाबासाहेबांनी आपल्याला 1956 ला जो धम्म दिला आहे त्या धम्मातलं प्रयोजन जे आहे ते हेच होतं